Hello student, good morning, Minate madam. Students, today we have to see remaining examples, remaining sub-question in question bank of Science 1. आपण Science 1 मधले उरलेले क्वेश्चन्स क्वेश्चन 2 मधले बघूयात. क्वेश्चन 2A मधला आपण क्वेश्चन पाहत आहोत. खालील प्रश्न सोडवा किंवा सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स आपण हा बघत आहोत. त्यातले आपण सब क्वेश्चन मला वाटतं आपण 16 पर्यंत पाहिलेले आहे आणि 17 जो आहे 17वा तो आपण आता पाहणार आहोत. काय 17 क्वेश्चन आहे अभिक्रियाकारक व उत्पादित म्हणजे काय ते सोदाहरण लिहा. म्हणजे काय तर अभिक्रियाकारक म्हणजे रिॲक्टंट. व्हॉट इज रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट. व्हॉट इज रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट. गिव्ह वन एक्झाम्पल किंवा एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. व्हॉट इज द रिॲक्टंट्स अँड प्रॉडक्ट. गिव्ह एक्झाम्पल किंवा एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. आता रिॲक्टंट म्हणजे अभिक्रियाकारक. मी इंग्लिशमधनं सांगते परत मराठीतून पण सांगते. रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट म्हणजे काय विचारलंय आपल्याला. रिॲक्टंट म्हणजे अभिक्रियाकारक आणि प्रॉडक्ट म्हणजे उत्पादित म्हणजे काय. रिॲक्टंट द सबस्टन्सेस टेकिंग पार्ट इन केमिकल रिॲक्शन्स आर कॉल्ड रिॲक्टंट्स. जे पदार्थ केमिकल रिॲक्शनमध्ये पार्ट घेतात सहभाग घेतात त्यांना रिॲक्टंट किंवा अभिक्रियाकारक असं म्हणतात. प्रॉडक्ट द सबस्टन्सेस फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ अ केमिकल रिॲक्शन बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड आर कॉल्ड प्रॉडक्ट. जे सबस्टन्सेस किंवा जे पदार्थ केमिकल रिॲक्शनमध्ये फॉर्म होतात तयार होतात नवीन बॉन्ड नुसार तर त्या सबस्टन्सेसला त्या पदार्थांना प्रॉडक्ट म्हणजेच उत्पादित असं म्हणतात. तर अभिक्रियाकारक म्हणजे काय तर रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारे पदार्थ त्यांना अभिक्रियाकारक म्हणतात. आणि रासायनिक अभिक्रियेमध्ये जे पदार्थ तयार होतात त्यांना उत्पादित असं म्हणतात. आता त्याचं एक्झाम्पल बघूया. इथे बघा एक आपण रिॲक्शन घेऊया. कार्बनला जर आपण कार्बनचं जर ज्वलन केलं तर कार्बन हवेतल्या ऑक्सिजनशी रिॲक्ट होतो. कार्बन विथ ऑक्सिजन आणि काय फॉर्म होतो कार्बन डायऑक्साईड म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा धूर तयार होतो बघा. तर ह्या रिॲक्शनमध्ये कोणते केमिकल्स कोणते सबस्टन्सेस पार्ट घेत आहेत रिॲक्शनमध्ये तर कार्बन आणि ऑक्सिजन हे दोन सबस्टन्सेस हे दोन जे इलेमेंट्स आहेत ते रिॲक्शनमध्ये पार्ट घेत आहेत आणि म्हणून या दोघांना रिॲक्टंट्स किंवा मराठीतून अभिक्रियाकारक असं म्हणायचं. आणि जो तयार होतो जो फॉर्म होतो कार्बन डायऑक्साईड हा जो सबस्टन्स आहे या सबस्टन्सला या रिॲक्शनचा काय म्हणायचं प्रॉडक्ट आणि मराठीतून उत्पादित असं म्हणायचं. ओके गॉट इट. आता आपण 18th बघूया. 18 काय आहे 18वं संतुलित रासायनिक अभिक्रिया लिहून स्पष्ट करा. पहिली अभिक्रिया दिली अमोनिया वायू व हायड्रोजन क्लोराईड यांची अभिक्रिया केली. बघा आता म्हणजे काय करायचं आपल्याला राईट द बॅलन्स केमिकल रिॲक्शन अँड एक्सप्लेन. आपल्याला संतुलित केमिकल रिॲक्शन म्हणजे बॅलन्स केमिकल रिॲक्शन लिहायची आहे आणि एक्सप्लेन पण करायची आहे. रिॲक्शन कुठली दिली आपल्याला अमोनिया वायू आणि हायड्रोजन क्लोराईड. अमोनिया रिॲक्ट विथ हायड्रोजन क्लोराईड. अमोनिया जर हायड्रोजन क्लोराईडशी रिॲक्ट झाला तर काय होईल बघा. अमोनिया म्हणजे कोण NH3 आणि कुणाशी रिॲक्ट होतोय तो हायड्रोजन क्लोराईडशी म्हणजे HCl शी तो रिॲक्ट होतोय. हायड्रोजन क्लोराईड म्हटलं की तो तिथे काय घ्यायचं गॅस लिहायचं. आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हटलं तर HClच असतं पण ते काय असतं तर ते ॲक्वेस सोल्युशन असतं. आता इथे अमोनिया आणि हायड्रोजन क्लोराईड यांच्यामध्ये रिॲक्शन होते आणि NH3 आणि हा हायड्रोजन NH4 होतो आणि हा Cl NH4Cl तयार होतं. तर हा NH4Cl म्हणजे अमोनियम क्लोराईड. तर अमोनिया रिॲक्ट विथ हायड्रोजन क्लोराईड फॉर्म अमोनियम क्लोराईड. अशा पद्धतीने ही रिॲक्शन आहे. आता दुसरी रिॲक्शन काय हायड्रोजन सल्फाईड व सल्फर डायऑक्साईड यांची अभिक्रिया. हायड्रोजन सल्फाईड म्हणजे काय तर H2S म्हणजे हायड्रोजन सल्फाईड आणि सल्फर डायऑक्साईड म्हणजे SO2. तर SO2 हायड्रोजन सल्फाईड आणि सल्फर डायऑक्साईड म्हणजे SO2 आणि H2S यांची रिॲक्शन होते आणि रिॲक्शन झाल्यानंतर हा सल्फर आणि हे दोन सल्फर हे
हा सल्फर वेगळा होतो आणि हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन एकत्र येतो, तर सल्फर आणि वॉटर तयार होतं. हायड्रोजन सल्फाइड रिॲक्ट विथ सल्फर डायऑक्साईड फॉर्म सल्फर अँड वॉटर. आता आपण नेक्स्ट बघूया 19. काय आहे 19? खालील रासायनिक अभिक्रियांचे उष्मादायी व उष्माग्राही यात वर्गीकरण करा. आता इथे आपल्याला 19 हा जो दिला आहे त्याच्यामध्ये इथे 20, 21, 22, 23, 24 हे जे आहेत ना, हे आपण त्याला 1, 2, 3, 4, 5 म्हणूया. कारण 19 क्वेश्चनमधल्या 19व्या प्रश्नामधले हे 5 उपप्रश्न आहेत. ह्या 5 अभिक्रिया आहेत आणि या अभिक्रियांमध्ये कोणती अभिक्रिया ही उष्मादायी आहे आणि कोणती उष्माग्राही आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर हा प्रश्न IMP क्वेश्चन आहे. आपल्याला अभिक्रिया रिॲक्शन्स ह्या ओळखता आल्या पाहिजे. आता उष्मादायी आणि उष्माग्राही म्हणजे बघा, तर क्लासिफाय द फॉलोइंग रिॲक्शन इन एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक. इथं मराठीतून उष्मादायी आणि उष्माग्राही म्हणतात, इंग्लिशमधून एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक म्हणतात. तर एंडोथर्मिक म्हणजे काय, तर उष्मादायी म्हणजे ज्या अभिक्रियेला उष्णता दिली जाते, ज्या अभिक्रियेला उष्णता दिली जाते तिला उष्माग्राही म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, एंडोथर्मिक म्हणतात. म्हणजे उष्णता ग्रहण करणारी, उष्णता दिली जाते मग तिला काय म्हणायचं, एंडोथर्मिक. तर बघा, उष्णता दिली हे कुठल्या चिन्हाने दाखवलं जातं, रिॲक्शनमध्ये जो ॲरो असतो त्या ॲरोवरती हा ट्रायंगलची खूण असते. याचा अर्थ असा असतो की या रिॲक्टंट्सला हीट दिलेली आहे आणि हीट बाहेरून हीट देणे म्हणजेच काय, तर एंडोथर्मिक रिॲक्शन असते. ही रिॲक्शन कोणती आहे, एंडोथर्मिक. आणि उष्णता बाहेर पडणे म्हणजे काय आहे, तर एक्झोथर्मिक ही रिॲक्शन आहे. आता इथे बघा, लक्षात कसं ठेवायचं, हीट दिली की ट्रायंगल दिसतो आणि हीट बाहेर पडते ते कसं दिसतं, तर प्रॉडक्ट जे असतात, जे फॉर्म होतात ना प्रॉडक्ट, त्याच्या पुढे हीट बाहेर पडलेली इथे उल्लेख केलेला असतो, इथे ते लिहिलेलं असतं. म्हणजेच लक्षात घ्या की प्रॉडक्टच्या बाजूला जर हीट शब्द असेल तर ती रिॲक्शन एक्झोथर्मिक असते आणि रिॲक्टंटच्या बाजूला हीट लिहित नाही तर ती काय करतात, ती ॲरोवरती दाखवतात ट्रायंगलने, तर ती एंडोथर्मिक असते. म्हणजे ॲरोवर जर ट्रायंगल असेल तर एंडोथर्मिक आणि प्रॉडक्टमध्ये जर हीट असेल तर एक्झोथर्मिक. अशा पद्धतीने हा रिॲक्शन आहे. उष्णता बाहेर पडणे म्हणजे एक्झोथर्मिक आणि उष्णता दिली जाणे म्हणजे एंडोथर्मिक. आता इथे बघा, पहिली रिॲक्शन कुठली आहे, एंडोथर्मिक, कारण इथे ट्रायंगल दिसतोय. दुसऱ्या रिॲक्शनमध्ये उष्णता काय पडतीये, बाहेर पडतीये, मग ही एक्झोथर्मिक. तिसऱ्या रिॲक्शनमध्ये बघा, ट्रायंगल दिसतोय ॲरोवर म्हणजे इथे उष्णता दिली जाते म्हणजे एंडोथर्मिक. आणि चौथ्या रिॲक्शनमध्ये हीट प्रॉडक्टमध्ये हीट लिहिलेली आहे म्हणजे हीट काय होतीये, बाहेर पडतीये म्हणजे ही एक्झोथर्मिक झाली. पाचव्या रिॲक्शनमध्ये बघा, ट्रायंगलच्या साह्याने हीट दिली जाते हे दिसतंय, मग हीट दिली जाते याचा अर्थ काय, कोणती रिॲक्शन ही एंडोथर्मिक रिॲक्शन आहे. ओके, तर हा 19 जो क्वेश्चन आहे तो आपण त्याच्यामध्ये हे 5 घेतलेले आहेत. त्यामुळे हा 20, 21, 22, 23, 24 हे आपण 19 मध्येच घेतलेले आहेत. हां, 19 मध्येच आपण ते घेतलेले आहेत. आता आपण बघूया 25 म्हणजेच त्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय, तर दिष्ट विद्युतधारा आणि प्रत्यावर्ती विद्युतधारा यातील फरक. दिष्ट विद्युतधारा म्हणजे DC करंट, DC म्हणजे डायरेक्ट करंट, आणि प्रत्यावर्ती विद्युतधारा म्हणजे अल्टरनेटिंग AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट, म्हणजे DC आणि AC डायरेक्ट करंट अँड अल्टरनेटिव्ह करंट यांच्यामधलं आपल्याला काय करायचं आहे, फरक स्पष्ट करायचा आहे. डिस्टिंग्विश बिटवीन AC अँड DC. डिस्टिंग्विश बिटवीन AC अँड DC. अल्टरनेट करंट अँड डायरेक्ट करंटमध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. आता बघा, अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंटमध्ये पहिला फरक काय आहे, त्यांची डेफिनेशन, अ करंट चेंजिंग इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड AC. म्हणजे जो करंट काही सारख्या वेळेनंतर बदलत असतो
हे समान मॅग्निट्यूडमध्ये जर चेंज होत असेल तर त्या करंटला अल्टरनेटिव्ह करंट असं म्हणतात. म्हणजे थोड्या थोड्या वेळानंतर तो करंट जो करंट बदलत असतो, चेंज होत असतो इक्वल मॅग्निट्यूडमध्ये, इक्वल इंटरवलच्या टाईम इंटरवलमध्ये जर इक्वल मॅग्निट्यूडमध्ये तो करंट चेंज होत असेल तर त्याला अल्टरनेटिंग करंट म्हणतात. आणि अ नॉन ऑसिलेटरी करंट flowing in one direction in a circuit from the cell to cell is called a DC. म्हणजे नॉन ऑसिलेटरी करंट म्हणजे न बदलणारा जो करंट आहे तो एकाच डायरेक्शननी जर फ्लो होत असेल सर्किटमधून तर त्या करंटला डायरेक्ट करंट असं म्हणतात. ही डेफिनेशन सुद्धा तुम्हाला नुसती डेफिनेशन सुद्धा एक्झामला येऊ शकते, त्यामुळे डेफिनेशन पण तुम्ही ही करूनच ठेवायची. आता फरक बघा, तर हा जो अल्टरनेटिंग करंट जो असतो ना तो काय असतो, ऑसिलेटरी असतो, तो चेंज होत असतो समान इंटरवलमध्ये, सेम इक्वल इंटरवलमध्ये. तो ऑसिलेटरी म्हणजे तो दोलायमान असतो. अशा ह्या पद्धतीने तो काय होत असतो, ऑसिलेटरी होत असतो. आणि डायरेक्ट करंट तो एका डायरेक्शननीच जात असतो, त्यामुळे तो मागं पुन्हा येत नाही, त्यामुळे इट इज नॉट अन ऑसिलेटरी करंट. आता तिसरा फरक बघा, द AC इन्क्रीजेस टू अ मॅक्झिमम देन रिड्यूस टू 0 अँड इन्क्रीजेस टू मॅक्झिमम. अल्टरनेटिव्ह करंटमध्ये काय होत असतं माहिती आहे का, की अल्टरनेटिव्ह करंट काय होत असतो, सुरू झाला की तो इन्क्रीज होत 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 मॅक्झिमम व्हॅल्यूला इन्क्रीज होतो आणि त्याच्यानंतर तो त्या क्षणापासून तो परत रिड्यूस व्हायला लागतो आणि 0वर येतो. 0वर आला की पुन्हा इन्क्रीज व्हायला लागतो आणि मॅक्झिमम व्हॅल्यूवर येतो. पुन्हा तो रिड्यूस म्हणजे डिक्रीज होत जातो आणि 0वर येतो. यालाच तर ऑसिलेटरी असं म्हणतात. म्हणजे AC जो आहे तो मॅक्झिमम व्हॅल्यूपर्यंत इन्क्रीज होतो, नंतर परत तो 0पर्यंत डिक्रीज होतो आणि ही जी प्रोसेस ही चालू राहते. पण डायरेक्ट करंट जो आहे, द डायरेक्ट करंट कॅन इन्क्रीज, कॅन बी स्टेबल ऑर कॅन रिड्यूस ऑल्सो. डायरेक्ट करंटचं कसं असतं माहिती आहे का, की तो इन्क्रीज आपण वाढवू शकतो, तो स्थिर ठेवू शकतो किंवा तो कमी पण करू शकतो. म्हणजे डायरेक्ट करंट हा आपण चेंज करू त्याप्रमाणे तो इन्क्रीज होऊ शकतो, स्टेबल राहू शकतो, रिड्यूस होऊ शकतो. आता चौथा फरक बघा, AC फ्लोज इन पिरियॉडिक मॅनर इन वन सायकल इन फॉरवर्डेड अँड रिव्हर्स डायरेक्शन. AC हा काय होतो की एका सायकलमध्ये फॉरवर्ड होतो आणि पुन्हा रिव्हर्स होतो. हा पिरियॉडिकली हा फ्लो होत असतो. डायरेक्ट करंट फ्लोज इन वन डायरेक्शन. डायरेक्ट करंट हा एकाच डायरेक्शननी फ्लोज होत असतो. AC मात्र हा पिरियॉडिकली त्याचा AC फ्लो मात्र पिरियॉडिकली चेंज होत असतो. आता याचा सिम्बॉल जो आहे ACचा तो हा सिम्बॉल आहे. हा सिम्बॉल अल्टरनेटिंग करंटचा सिम्बॉल आहे आणि हा जो सिम्बॉल आहे हा कुणाचा सिम्बॉल आहे, हा डायरेक्ट करंटचा सिम्बॉल आहे. द व्हॅल्यू ऑफ AC इज फिक्स्ड. ACची व्हॅल्यू कशी असते, फिक्स असते, मात्र डायरेक्ट करंटची व्हॅल्यू ही चेंज होऊ शकते. आता फ्रिक्वेन्सी ऑफ AC व्होल्टेज इज 50 हर्ट्ज. अल्टरनेटिव्ह करंटची जी फ्रिक्वेन्सी व्होल्टेज जो आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ AC व्होल्टेज, अल्टरनेटिव्ह करंटचा व्होल्टेज जो आहे त्याची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज असते. आता डायरेक्ट करंटची व्होल्टेजची जी फ्रिक्वेन्सी नसणार, कारण की तो पुन्हा पुन्हा पिरियॉडिकली चेंज होत नाही, त्यामुळे त्याला फ्रिक्वेन्सी नसते. आता इट इज ट्रान्समिटेड ओव्हर अ लॉंग डिस्टन्स. ACचा सगळ्यात महत्त्वाचा जो प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यामुळे आपण यूज करू शकतो ती अशी आहे की इट इज ट्रान्समिटेड ओव्हर अ लॉंग डिस्टन्स. AC करंट आहे ना खूप लांबपर्यंत वाहून नेला जाऊ शकतो. डायरेक्ट करंट मात्र इट कॅन नॉट बी कॅरी ॲट लॉंगर डिस्टन्स. डायरेक्ट करंट मात्र एका ठिकाणाहून लांबपर्यंत वाहून नेला जाऊ शकत नाही. आणि म्हणून विद्युत जो इलेक्ट्रिक प्लॅन्ट असतो, पॉवर प्लॅन्ट जे असतात, त्या पॉवर प्लॅन्टमधून शहरांमध्ये जो करंट फ्लो केला जातो तो AC डायरेक्ट करंटनी फ्लो केला जातो. तर हे 8 याच्यामध्ये फरक आहेत. तुम्हाला एक्झामला जर डिस्टिंग्विश बिटवीन आलं तर तुम्ही हा फरक त्याच्यात नका लिहू, मात्र हा एक फरक लिहा आणि हा 8वा फरक महत्त्वाचा आहे. हा 8वा फरक तुम्ही त्यात लिहा. म्हणजे महत्त्वाचे फरक, हे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत हे फरकाचे लिहायचे असतात. आता आपण बघूया 21वं उदाहरण. 21 काय आहे 21. आता आपले नंबर बदललेत बरं का इथे. बघा, लघु परिपथन म्हणजे काय,
त्याचा परिणाम लिहा. आता लघु परिपथन इंग्लिशमध्ये त्याचं क्वेश्चन आहे, व्हॉट इज शॉर्ट सर्किट. तर लघु परिपथन म्हणजे शॉर्ट सर्किट. व्हॉट इज शॉर्ट सर्किट अँड त्याचा काय इफेक्ट होतो लिहायचं, राईट द इफेक्ट. आता बघा की शॉर्ट सर्किट कधी होतं, कशाला म्हणतात शॉर्ट सर्किट. द होम इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस कन्सिस्ट ऑफ लाईव्ह, न्यूट्रल अँड अर्थ वायर्स. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या घरामध्ये जे उपकरणं असतात, फ्रीज असेल, टी व्ही असेल किंवा आणखीन ओव्हन असेल, मोटर असेल, तर यांना 3 प्लग असतात. त्याची पिन कशी असते, 3 प्लग पिन असते. तर 3 प्लगमध्ये त्या 3 जे पिन असतात त्यातली एक पिन लाईव्ह वायरला जोडलेली असते, एक पिन न्यूट्रल वायरला जोडलेली असते आणि एक पिन अर्थिंग वायरला जोडलेली असते. असे ते 3 वायर्स असतात. आता ह्या ज्या 3 वायर्स आहेत त्याच्यामध्ये ही लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर ह्या असतात आणि ही अर्थ वायर जी असते ना ती कशी असते, ती ओपन करून ती जमिनीमध्ये बाहेर, इमारतीच्या बाहेर अर्थमध्ये, जमिनीमध्ये पुरलेली असते, म्हणून तिला अर्थ वायर म्हणतात. त्याला आपण अर्थिंग करणे असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये लाईव्ह आणि न्यूट्रल ह्या 2 वायर आपल्या घरामध्ये असतात. तर ह्या वायर ज्या असतात, ह्या वायर द लाईव्ह अँड न्यूट्रल वायर्स हॅव पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 220 व्होल्टेज. तर ह्या वायरच्या मध्ये जे पोटॅन्शियल डिफरन्स असतं, यांच्यातला जो डिफरन्स असतो, पोटॅन्शियल डिफरन्स, तो 220 व्होल्ट असतो. हे लक्षात ठेवा. हे एवढं नुसतं सेंटेन्ससुद्धा तुम्हाला MCQजमध्ये येऊ शकतं किंवा मॅच द फॉलोइंगमध्ये सुद्धा येऊ शकतं. ऑड वन आउटमध्ये नाही, पण हा तुम्ही वेगळाच करून ठेवायचा आहे. तर एक लक्षात ठेवा की लाईव्ह अँड न्यूट्रल वायरमधलं पोटॅन्शियल डिफरन्स किती असतं, 220 व्होल्ट असतं. आता होतं काय, द अर्थ वायर इज कनेक्टेड टू ग्राउंड. हे माहिती आहे आपल्याला की अर्थ वायर ग्राउंडमध्ये जोडलेली असते. आता ड्यू टू फॉल्ट ऑफ इक्विपमेंट ऑर इफ द प्लास्टिक कोटिंग ऑन द लाईव्ह अँड न्यूट्रल वायर्स गिव्ज अवे द 2 वायर्स केम इन कॉन्टॅक्ट. आता बघा ही लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर ज्या आहेत, या 2 वायरचं जर प्लास्टिक आवरण जर हे निघालेलं असेल, म्हणजे त्या 2 वायर उघड्या झालेल्या असतील किंवा जे अप्लायन्सेस आहे तर त्या अप्लायन्सेसचा जर काही फॉल्ट असेल, ते जे इक्विपमेंट आहे, समजा फ्रीज असेल किंवा काय असेल, तर त्याच्यामध्ये वायरिंगमध्ये जर काही फॉल्ट असेल तर आणि किंवा प्लास्टिकचं आवरण लाईव्हचं आणि न्यूट्रलचं जर ओपन झालेलं असेल, निघालेलं असेल, तर या 2 वायर काय होतील, त्यांचं प्लास्टिक आवरण निघाल्यामुळे त्या एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. आणि लाईव्ह वायर आणि ही न्यूट्रल वायर, समजा आता ही लाईव्ह वायर आहे आणि ही न्यूट्रल वायर आहे, या 2 वायर ओपन झाल्या आणि यांचं प्लास्टिक कव्हर जर निघालं आणि ह्या एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आल्या, तर ह्या दोघांमधला पोटॅन्शियल डिफरन्स हा 220 व्होल्ट असल्यामुळे ह्या दोघांमध्ये काय व्हायला लागेल, तर या वायरकडून या वायरकडे काय व्हायला लागणार आहे, इलेक्ट्रिसिटी फ्लो व्हायला लागणार आहे. मग इलेक्ट्रिसिटी जर ओपन वायरमधून एका तारेतून दुसऱ्या तारेमध्ये जर जायला लागली तर तिथे काय होईल, तर ऑब्व्हियसली तिथे ठिणग्या पडतील आणि मग ह्या 2 वायरमध्ये मोठमोठ्या ठिणग्या पडायला लागतात. आपण त्याला म्हणतो स्पार्किंग. मग यांच्यामध्ये स्पार्किंग व्हायला लागतं आणि ह्या स्पार्किंगमुळे काय होऊ शकतं, तर आग लागू शकते. ड्यू टू फॉल्ट ऑफ इक्विपमेंट ऑर इफ द प्लास्टिक कोटिंग ऑन द लाईव्ह अँड न्यूट्रल वायर्स gives away, the 2 wires come in contact with each other and large current flows through it producing heat and the inflammable material around it catch the fire is called as short circuit. मग त्याच्यामध्ये जी स्पार्किंग होईल, ज्या ठिणग्या निर्माण होतील, ह्या ठिणग्या त्या शेजारी असलेले जे ज्वलनशील पदार्थ आहेत, ज्वलनशील मटेरियल आहे, त्या मटेरियलला ही आग काय करेल, कॅच करेल. ते मटेरियल आगेला, फायरला कॅच करेल आणि आग लागू शकते. आणि ह्या अशा पद्धतीने जी आग लागते तिला काय म्हणतात, शॉर्ट सर्किट होणं असं म्हणतात. तर तुम्हाला शॉर्ट सर्किट होणं म्हणजे काय कळालं, ओके. आता आपण नेक्स्ट बघूया, फ्लेमिंगच्या उजव्या व डाव्या हाताचा नियम लिहा. राईट द फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल अँड फ्लेमिंग राईट हँड रूल. आपण हे 2 रूल फ्लेमिंगचे जे आहेत ते आपण
काय करूयात, लर्न करूयात. बघा, नेहमी तुम्ही स्टुडंट लक्षात ठेवा, मुलांना नेहमी लक्षात ठेवा की हे दोन्ही रूल आहेत ना ॲट अ टाइम लर्न करायचे, एकाच वेळेस यांचा अभ्यास करायचा. हा आणि हा कंपॅरेटिव्हली अभ्यास करायचा. तर कसा अभ्यास करायचा मी तुम्हाला शिकवते. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. आता हे 2 हात आहेत, त्यातला हा हात कुठला आहे, हा हात आहे लेफ्ट आणि हा हात आहे राईट. मग आपण काय करूया, लेफ्ट हँड आणि राईट हँड. ओके, आता बघा लेफ्ट हँड राईट. द लेफ्ट हँड थंब. आपण आधी लेफ्ट हँड रूल बघूया. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल पाहूया. द लेफ्ट हँड थंब, इंडेक्स फिंगर अँड द मिडल फिंगर आर स्ट्रेच सो ॲज टू बी परपेंडिक्युलर टू इच अदर. आता याच्यातले 3 बोटं निवडायच्या. थंब हा आहे थंब. नंतर इंडेक्स फिंगर म्हणजे काय, तर आपण असं बोट दाखवतो ना समोरच्याला की तो बघा तिकडे आहे, तर त्याला इंडेक्स फिंगर म्हणतात. म्हणजे बोट दाखवणारा जे बोटाने आपण निर्देश करतो ते बोट म्हणजे इंडेक्स फिंगर. तर ही इंडेक्स फिंगर आहे. आणि तिसरी कोणती, तर मिडल फिंगर. तर ह्या हाताची मिडल फिंगर कोणती, ही म्हणजे थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर. हा आहे थंब, हा आहे इंडेक्स फिंगर आणि हा आहे मिडल फिंगर. आता हे कसे करायचे, तर हे ताट करायचे, तिन्ही बोटं ताट करायची सो ॲज टू बी परपेंडिक्युलर टू इच अदर. हे तिन्ही बोटं ताट करायची आणि एकमेकांना आता हे परपेंडिक्युलर आहेत का, तर नाही. तर आता बघा असे, आता आपण याला काय केलं, परपेंडिक्युलर केलंय. बघा दिसतंय तुम्हाला. आता हे बोट कुणाला परपेंडिक्युलर आहे, ह्या अंगठ्याला थंबला परपेंडिक्युलर आहे आणि शिवाय याला पण परपेंडिक्युलर आहे. आणि हे दोन्ही बोटं कशी आहेत म्हणजे अंगठा याला पण परपेंडिक्युलर आहे, याला पण परपेंडिक्युलर. हे दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर, म्हणजे तिन्ही बोटं एकमेकांना परपेंडिक्युलर राहतील अशा पद्धतीने काय करायचे, स्ट्रेच करायचे, ताट करायचे. आता बघा तुम्ही, इफ द इंडेक्स फिंगर इज इन द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. आता इंडेक्स फिंगर कोणता आहे, तर हा इंडेक्स फिंगर आहे. तर हा इंडेक्स फिंगर कोणाचं डायरेक्शन, मॅग्नेटिक फील्ड. तर आपण याच्यावरती लिहूया, हा मॅग्नेटिक फील्ड आहे. कोणाच्या डायरेक्शनने येतो, मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनने. मॅग्नेटिक फील्ड. इफ द इंडेक्स फिंगर इज इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हे डायरेक्शन कोणतं आहे, हे डायरेक्शन आहे मॅग्नेटिक फील्डचं. ओके. अँड द मिडल फिंगर पॉइंट्स द डायरेक्शन ऑफ द करंट. आता मिडल फिंगर कोणता आहे, हा मिडल फिंगर. हा कुणाचं डायरेक्शन दाखवत आहे, तर हा दाखवतोय करंट. हे डायरेक्शन आहे करंटचं. आता बघा, हे कोण आहे, मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन आहे. हे कुणाचं डायरेक्शन आहे, तर हे डायरेक्शन आहे करंटचं. म्हणजे करंट असा पास होतोय. ही वायर आहे आणि ह्या वायरमधनं काय पास होतोय, करंट पास होतोय. आणि ह्या वायरमधनं करंट पास होतोय. आणि हा जो त्या वायरच्या इथे जो आहे, आपण असं धरूया, हा जो आहे, ही बाजू जी आहे या वायरची, ही जी बाजू आहे, या बाजूला कोणतं डायरेक्शन दिसतंय, तर मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन दिसतंय. आणि ही डायरेक्शन कोणती आहे, थंबची डायरेक्शन. ही थंबची डायरेक्शन जर समजा इंडेक्स फिंगर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवत असेल आणि मिडल फिंगर करंटची डायरेक्शन दाखवत असेल, तर हा थंब कुणाची डायरेक्शन दाखवतो, देन द डायरेक्शन ऑफ द थंब इज द डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑन द कंडक्टर. मग ही जी डायरेक्शन, ही डायरेक्शन काय आहे, कंडक्टरवरचा फोर्स दाखवतोय. म्हणजे कंडक्टरचा जो फोर्स आहे तो ह्या डायरेक्शनने असणार. नाऊ सी द फ्लेमिंग्स राईट हँड रूल. आता फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आपण बघितला. आता फ्लेमिंग्स राईट हँड रूल काय आहे, द राईट हँड थंब, इंडेक्स फिंगर अँड द मिडल फिंगर आर स्ट्रेच सो ॲज टू बी परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे राईट हँड जो आपला आहे, समजा हा राईट हँड आहे आणि ह्या राईट हँडचा थंब, राईट हँडचा थंब, इंडेक्स फिंगर अँड द मिडल फिंगर आर स्ट्रेच सो ॲज, हे ताठ करा अशा प्रकारे की ते परपेंडिक्युलर टू इच अदर, सो ॲज टू बी परपेंडिक्युलर टू इच अदर. ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतील अशा पद्धतीने ते स्ट्रेच करा, ताठ करा. बघा, थंब, इंडेक्स फिंगर
अँड मिडल फिंगर हे आपण एकमेकांना परपेंडिक्युलर ठेवून ताठ केलेले आहेत. आता जेव्हा उजव्या हाताचे हे 3 बोटं आपण एकमेकांना परपेंडिक्युलर करून ताठ करतो तेव्हा प्रत्येक बोटाची दिशा काय दाखवते आणि कोणत्या 2 बोटांच्या दिशेवर तिसरी दिशा अवलंबून असते. आता यामध्ये थंब आणि इंडेक्स फिंगर याच्यावर ही मिडल फिंगरची डायरेक्शन अवलंबून असते. द राईट इफ द थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर, मोशन ऑफ कंडक्टर म्हणजे फोर्स ऑन द कंडक्टर. इफ द थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन कंडक्टर, बघा फोर्स ऑन कंडक्टर, लेफ्ट हँड रूलमध्ये पण तेच आहे, फोर्स ऑन कंडक्टर. इथे सुद्धा फोर्स ऑन कंडक्टर याला मोशन ऑफ कंडक्टर म्हटलेलं आहे. इफ द थंब इंडिकेट द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन द कंडक्टर किंवा मोशन ऑफ द कंडक्टर, द इंडेक्स फिंगर इज इन द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. इंडेक्स फिंगर is on the direction of the magnetic field. Then the middle finger shows the direction of the induced current. तेव्हा मिडल फिंगर हा इंड्यूस करंटची डायरेक्शन दाखवतो. असा हा राईट हँड रूल आहे. राईट हँड रूल परत एकदा बघा. द राईट हँड थंब, इंडेक्स फिंगर and the middle finger are stretched so as to be perpendicular to each other. If the thumb indicates the force on the conductor or motion of conductor, the index finger is the direction of the magnetic field, then the middle finger shows the direction of the induced current. It is the Fleming's right hand rule. जर उजव्या हाताचा अंगठा, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर हे एकमेकांना लंब ठेवून जर ताठ केले तर जर अंगठा म्हणजे थंब कंडक्टरच्या मोशनची दिशा किंवा कंडक्टरवर अप्लाय झालेल्या फोर्सची दिशा दाखवत असेल आणि इंडेक्स फिंगर जर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवत असेल तर मिडल फिंगर इंड्यूस्ड करंटची डायरेक्शन दाखवतो. तर मिडल फिंगर काय दाखवतो, त्याच्यामध्ये करंट जो जातोय त्याची डायरेक्शन दाखवतो. म्हणजेच राईट हँड रूलमध्ये थंब आणि इंडेक्स फिंगर ह्या दोघांच्या दिशेवरून तिसरी दिशा आपल्याला कळते, करंटची दिशा आपल्याला कळते. आणि फ्लेमिंग्स राईट हँड रूलमध्ये आपल्याला इफ द इंडेक्स फिंगर इज इन द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, इंडेक्स फिंगर जर मॅग्नेटिक फील्डची दिशा दाखवत असेल अँड द मिडल फिंगर पॉइंट्स इन द डायरेक्शन ऑफ करंट आणि मिडल फिंगर जर करंटची डायरेक्शन दाखवत असेल तर दे इन द डायरेक्शन ऑफ थंब, तर थंब काय दाखवतो, थंब हा दाखवतो फोर्स ऑन द कंडक्टर. तर थंब हा कंडक्टरवर अप्लाय होणाऱ्या फोर्सची डायरेक्शन दाखवत असतो. म्हणजे याच्यात जर आपण बघितलं तर FFC किंवा FMC असं म्हणूया आपण याला. FMC लक्षात कसे ठेवायचे बघा. F अंगठ्यावर F म्हणजे फादर, इंडेक्स फिंगरवर M म्हणजे मदर आणि मिडल फिंगरवर C म्हणजे चाइल्ड. म्हणजे हे 2 रूल आपण फादर, मदर आणि चाइल्ड वरनं लक्षात ठेवू शकतो. तर कसं लक्षात ठेवायचं, यामध्ये लेफ्ट हँड रूलमध्ये मदर अँड चाइल्ड या दोघांवरून फादरचं कन्क्लुजन निघेल. म्हणजेच आपण लेफ्ट हँड रूलमध्ये म्हणू शकतो इफ द इंडेक्स फिंगर आहे बघा, इफ द इंडेक्स फिंगर इज इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड द मिडल फिंगर इज इन द डायरेक्शन ऑफ द current, then the direction of thumb is the direction of the force on the conductor. म्हणजेच मदर आणि चाइल्डची डायरेक्शन दाखवल्यानंतर फादरची डायरेक्शन कळेल कधी, आपल्याला लेफ्ट हँड रूलमध्ये. आणि राईट हँड रूलमध्ये मात्र बघा कोणाची डायरेक्शन आधी घ्यायची, मदर अँड फादरची. इफ द थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन द कंडक्टर किंवा मोशन ऑफ कंडक्टर, इफ द थंब इंडिकेट्स द
direction of force on conductor and the index finger is in the direction of the magnetic field, and then middle finger shows the direction of the induced current. तेव्हा आपल्याला असं म्हणू की आपण की हा मिडल फिंगर हा इंड्यूस करंटची डायरेक्शन दाखवतोय. म्हणजे ह्या दोघांमध्ये काय फरक आहे तर थंबवरती सेम डायरेक्शन आहे, मिडल इंडेक्स फिंगरवरती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे आणि मिडल फिंगरवरती ही कुणाची डायरेक्शन आहे तर ही करंटची डायरेक्शन आहे. पुन्हा एकदा बघा, थंबवरती फोर्स ऑन कंडक्टरची डायरेक्शन आहे किंवा मोशन ऑफ कंडक्टरची डायरेक्शन आहे, इंडेक्स फिंगरवरती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे आणि मिडल फिंगरवरती करंटची डायरेक्शन आहे. हे दोन्ही हँडसाठी म्हणजे लेफ्ट हँड रूलसाठी पण आणि राईट हँड रूलसाठी सुद्धा फ्लेमिंगच्या ह्या तिन्ही डायरेक्शन सेम आहे. फक्त फरक काय आहे यांच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर पहिलं सेंटेन्स सेम आहे, फक्त ह्या दुसऱ्या सेंटेन्समध्ये तिथे लेफ्ट हँड रूलमध्ये कोणाच्या दोन डायरेक्शन आधी घ्यायच्या तर मदर अँड चाइल्ड म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आणि करंटची. म्हणजेच लेफ्ट हँड रूलमध्ये जर इंडेक्स फिंगर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवत असेल आणि मिडल फिंगर करंटची डायरेक्शन दाखवत असेल तर थंब हा कुणाची डायरेक्शन दाखवतो, हा फोर्स ऑन कंडक्टरची डायरेक्शन दाखवतो. हे झालं लेफ्ट हँड रूलमध्ये. आणि राईट हँड रूलमध्ये काय आहे, इफ थंब इंडिकेट्स द फोर्स ऑन डायरेक्शन, if thumb indicates the force on the conductor किंवा motion on the conductor and index finger indicates the direction of magnetic field, then middle finger shows the direction of the induced current. अशा पद्धतीने एवढाच फक्त फरक आहे. दोन्ही रूल एकाच वेळेस आपले काय होऊ शकतात, लर्न होऊ शकतात. ओके.